बँकेतून काल मुख्यमंत्री महोदय म्हणले की गावं जोडण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही करणार आहोत. तसं हे धनगरवाडे जोडण्यासाठी एक मोहीम घेता येईल काय? तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच ते करावेत, कारण की आज अनेकदा तक्रार येतात. आता कोल्हापूरमध्ये शाहूवाडी असू दे, राधानगरी असू दे, गगनबावडा असू दे, सगळीकडे धनगर जायला रस्ता नाही. परवा एक बातमी आली, 3 किलोमीटर जवळजवळ पेशंट खांद्यावरनं या ठिकाणी घ्यावं लागतं. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच जबाबदारी घेऊन यामध्ये काय करता येईल का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. काल विधान सभागृहामध्ये अर्धा तास चर्चेच्या अनुषंगाने मी काही माहिती सभागृहात दिली. वन विभागाच्या अंतर्गत जेव्हापासून FDCM फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र ही कॉर्पोरेशन सुरू झाल्यापासून जी सागाची लागवड केलेली आहे, ती साग आज कापण्यासाठी उपलब्ध असलेली संपत्ती 12,000 कोटीची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनानं विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना स्वीकारली. जरी ती अन्य खात्यांवर अन्याय करण्याची परिस्थिती निर्माण करीत असली तरी सुद्धा ती योजना बंद होणार नाही. परंतु मी त्या ठिकाणी आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की या 12,000 कोटीची संपत्तीच्या अगेन्स्ट एखाद्या बँकेकडून 6,000 कोटी रुपये आपण कर्ज घ्या आणि थिनिंग करण्याच्या परिस्थितीमध्ये जी लाकडं येतात ती लाकडं विकून त्याचा व्याज निश्चितपणे दिला जाऊ शकेल. म्हणजे 6,000 कोटी जर काय उपलब्ध झाले तर या वन खात्याच्या हिरवी डोंगर, सप्तरंगाचे रस्ते, सुगंधी रस्ते, त्याचबरोबर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचे असलेले एकूण पगार, म्हणजे टेम्पररी ठोक पगार, अशा प्रकारची कुठलीही संज्ञा न ठेवता बेसिक DA अलाउन्सेस या सर्व स्तरावर त्यांना परिपूर्ण जीवन जगण्याची भूमिका निर्माण करावी. त्याचबरोबर असलेले RFOचे ऑफिस, DFOचे ऑफिस, वन खात्याचे असलेले रेस्ट हाऊस, पर्यटनाचे क्षेत्र वन खात्याच्या माध्यमातून या सर्वांकरता हा पैसा वापरला जावा. आणि त्याकरता लवकरच माननीय मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव ठेवला जाईल. त्यांची एकदा मान्यता मिळाल्यानंतर मी मगाशी प्रवीणजी दरेकरांनी सांगितलेली भूमिका आहे की बाबा अशा प्रकारच्या वाड्या वस्त्यांमध्ये, म्हणजे वाड्या वस्त्यात त्याचं स्थलांतर करण्याकरता सुद्धा हा पैसा वापरला जाईल. भविष्य काळामध्ये वन्यजीव आणि मानव याचे संघर्ष होणार नाही याच्याकरता ज्या गोष्टी करायच्या त्या निश्चितपणे केल्यात. आता सन्माननीय सत्यजित पाटील यांनी की त्या ठिकाणी जो रस्ते, त्या रस्त्यासाठी जो निश्चितपणे प्रयत्न केला. शक्यतो त्या परिसरामधून व्याघ्र प्रकल्पामधून ही मानवी वस्तीच दूर करावं जेणेकरून संघर्ष होणार नाही. परंतु नाही महाभाषिक शेतीला पर्यायी शेती डेफिनेट कधी हे आजचं एकच दिवसाचं नाही आहे. हे सदा न कदा भविष्य काळामध्ये टिकणारी बाब असल्या कारणानं हे कायमच्या स्वरूपाची समस्या दूर करण्याकरता त्यांना पर्यायी शेती सुद्धा देण्याचा विचार निश्चितपणे करावा लागेल. ही तात्पुरतं म्हणजे प्रश्नाचं उत्तर देणं नसतो नाही तर समस्या ती कायमची सुटावी असा विचार शासनाचा आहे. प्रश्न क्रमांक